नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मराठ्यांना कुणबी दाखले देण्यामुळे ओबीसींचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप। ओबीसी नेते एकवटले, दोन समाजामध्ये दुही निर्माण केल्या जात असल्याचा मनोज जरांगे यांचा आरोप। तर शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती व हेक्टरी 50,000 नुकसान भरपाईसाठी ठराव पारित। गंगापूर तालुक्यातील शिवराई ग्रामपंचायतीचा उपक्रम। आता बघूया सविस्तर बातम्या। हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले देण्यामुळे ओबीसींचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात ओबीसी नेते एकवटले असून जीआर रद्द करण्याच्या मागणीवरती ठाम असल्याने जरांगे चांगलेच आक्रमक झाले। जरांगेंनी माध्यमांशी बोलताना दोन समाजामध्ये दुही निर्माण केल्या जात असल्याचा आरोप केलाय। नाही, हे काय होतंय, वडंटीवार साहेबांकडून चुकीचे स्टेटमेंट जायला लागलेत। समाजामध्ये दुही निर्माण होईल असं पाऊल वडंटीवार साहेबांनी उचलायला नाही पाहिजे। कुठं असे स्टेटमेंट करायचे की जरांगे पाटलाच्या हात बंदूक द्या आणि ओबीसीला मारा, असले न पटणारे, या राज्याला न शोभणारे शब्द एवढ्या मोठ्या एका विरोधी पक्ष नेता राहिलेल्या व्यक्तींना बोलायचं, इतका पश्चाताप करण्यापेक्षा वडंटीवार साहेबांनी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या तळतळाट घ्यायलाच नको आहे, मराठ्यांच्या विरोधात जायलाच नको आहे। जर तुमच्यामुळे तुमचा पक्ष संपणार असला, मराठ्यांविषयी तुम्हाला एवढी दुश्मनी दाखवायची असेल तर तुमचा पक्ष नक्की संपणार, त्यात दुमत असल्याचं काही कारणच नाही। आणि इथून पुढं मराठ्यांनी ठरवलं जातं की जो माणूस आपल्या विरोधात बोलन ना त्याला आता धडा शिकवायचा, इथून पुढं त्याचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करून टाकायचे मराठ्यांनी ठरवले। दयामाया करायची नाही, विसरून पण जायचं नाही, हे मराठ्यांनी कायम ठरवलं आहे। आता होतं ते इथून मागं की एखादा नेता आमच्या मराठ्यांच्या विरोधात बोलून जायचा आणि आम्ही काही कालांतरानं ते सोडून द्यायचो, पण त्याचे दुष्परिणाम खूप वाईट भोगावे लागलेत आम्हाला मराठ्याला। त्याच्यामुळे इथून पुढं कडवट वागायचं, आता विसरायचं नाही, जातवान वागायचं। संधी आली की टप्प्यात आला की कार्यक्रम त्याचा वाजवायचा, ही भूमिका आता मराठ्यांनी पार पाडायची। जो नेता मराठ्यांच्या आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात जाईल त्याचा कार्यक्रम वाजवायचा म्हणजे वाजवायचा, त्याला सोडायचं नाही। आता ते मोर्चा काढाले मराठा आरक्षण मिळू नये म्हणून वडंटीवार साहेब नागपूरला, आणि जे रद्द करा म्हणून। ते काँग्रेसचा मोर्चा काढायला काय होणार आहे, त्याला ओबीसीचं नाव द्यायचं आणि काँग्रेस मोठं करायचं, ही सिस्टम आहे त्यांची। हो, हे आरोप नाही माझा, मी खरं सांगतोय। नागपूरहून आता आमच्या कुणबी मराठ्यांचे आम्हाला फोन येतात म्हणून बोलतो, ते म्हणतात आता ओबीसीच्या नावाखाली शिव काँग्रेस मोठं करायला लागलाय, याचं राजकीय दुकान चालवायला लागलाय वडंटीवार। स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी डिलाइट या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सल्लागार संस्थेचे टेक्नॉलॉजी अँड ट्रान्सफॉर्मेशन सायबर विभागाचे पार्टनर दिग्विजय सिंह चुडासमा यांनी स्मार्ट सिटी कार्यालयाला भेट दिली आहे। छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी डिलॉइट या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सल्लागार संस्थेचे टेक्नॉलॉजी अँड ट्रान्सफॉर्मेशन सायबर विभागाचे पार्टनर दिग्विजय सिंग चुडासमा यांनी स्मार्ट सिटी कार्यालयास भेट दिली। या प्रसंगी त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत उपस्थित होते। त्यांनी चुडासमा यांना स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची सविस्तर माहिती दिली। सर्वप्रथम चुडासमा यांनी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर म्हणजेच ICC ला भेट देऊन तेथे बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान, निगराणी यंत्रणा व नियंत्रण प्रणालीचा आढावा घेतला। त्यानंतर स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सुरू असलेल्या प्रमुख प्रकल्पांमध्ये शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचं पुनर्निर्माण व उन्नतीकरण, नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध डिजिटल अनुप्रयोग व ऑनलाईन सेवा या सर्व प्रकल्पांची त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली। या प्रकल्पांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात झालेला सकारात्मक बदल, सेवा वितरणात झालेली पारदर्शकता व कार्यक्षमता याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी त्यांनी जी श्रीकांत यांच्या दूरदृष्टीपूर्ण व परिणामकारक नेतृत्वाखाली छत्रपती
संभाजीनगर स्मार्ट सिटी मिशन यशस्वीपणे राबवलं जात असल्याचं विशेष कौतुक केलं. या भेटीवेळी स्मार्ट सिटीतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकास कामात बंजारा समाजाचं मनपाला सहकार्य लाभलं असून येथील वसंतराव नाईक चौकातील हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांचा पुतळा स्थलांतरित करण्यासाठी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी बंजारा समाजाशी सुसंवाद साधून सदरील जुना पुतळा हलवण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळील वसंतराव नाईक चौकातील हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांचा पुतळा उड्डाणपुलामध्ये रस्त्याच्या मध्यभागी असला होता. त्यामुळे रहदारीला अडथळा येत असल्याने मनपा प्रशासनाचं म्हणणं होतं. मागील वर्षी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी बंजारा समाजाशी सुसंवाद साधून सदरील पुतळा अन्य ठिकाणी हलवण्याचा प्रस्ताव मांडला होता. बंजारा समाजाने सदरील प्रस्ताव सशर्त मान्य केला होता. नवीन जागेवरती नवीन पुतळा बसवण्याची पूर्ण तयारी झाल्यामुळे आज जुना पुतळा हलवण्यात आला. तत्पूर्वी उपस्थित कार्यकर्त्यांनी नाईक साहेबांना अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकास कामात बंजारा समाजाचं मनपाला सहकार्य लाभलं असून येथील वसंतराव नाईक चौकातील हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांचा पुतळा स्थलांतरित करण्यासाठी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी बंजारा समाजाशी सुसंवाद साधून सदरील जुना पुतळा हलवण्यात आलाय. या प्रसंगी माजी उपमहापौर प्रमोद राठोड, फुलसिंग जाधव, उत्तम चव्हाण, राजेंद्र राठोड, रमेश पवार, विनोद जाधव, गोरख चव्हाण, डॉक्टर कृष्णा राठोड, अशोक राठोड, प्राचार्य पृथ्वीराज पवार, रोहिदास पवार, अनिल चव्हाण, जयकुमार राठोड, बद्रीनाथ राठोड, प्राध्यापक मांगीलाल राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आजच्या परिस्थितीत आपट्याची पाने तोडण्याची परंपरा नव्या स्वरूपात जोपासणं आवश्यक आहे. झाडांचं रक्षण करणं, नवीन झाडे लावणं आणि त्यांना जोपासणं हीच खरी आपली परंपरा व्हायला हवी ही जाणीव बाळगून जनसहयोग संस्था मागच्या 6 वर्षापासून दसरा सणाला आपटा झाडाची पाने वाटण्याऐवजी आपट्याच्या झाडाची पूजा करून लागवड करत आहे. दसऱ्याच्या निमित्ताने जनसहयोग संस्थाच्या पडेगाव येथील वृक्ष लागवडीच्या ठिकाणी सकाळी आपटा वृक्षाचं पूजन करून रोप लावण्यात आलं. या प्रसंगी ग्राइंड मास्टर कंपनीचे संचालक मिलिंद केळकर, वन विभागाचे उपवन संरक्षक सुवर्णा माने, नाशिक जिल्ह्याचे कृषी अधीक्षक माने, मानद वनजीव रक्षक डॉक्टर किशोर पाठक, वनस्पती अभ्यासक मिलिंद गिरधारी आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनसहयोग संस्थेचे प्रशांत गिरे, संदीप जगधने, कैलाश खांडरे, श्याम अण्णा जेपल्लीकर, रशीद भाई, मंगेश सांगळे, रामचंद शेजूळ, लक्ष्मीबाई आहेरकर, आबासाहेब सुरासे यांनी परिश्रम घेतला. दसऱ्याला सर्वत्र आपटा पानांची वाटण्याची परंपरा आहे, परंतु ही परंपरा आता आपटा झाडाच्या मुळाशी येत आहे. दसऱ्याच्या काळात आपटा झाडाला शेंगा आलेल्या असतात आणि झाडांच्या फांद्या तोडताना ह्या कवळ्या शेंगा सुद्धा तोडल्या जातात. त्यामुळे फळधारण होत नाही आणि नवीन झाडे उगवण्याचं प्रमाण हे फार कमी होत चाललंय. छत्रपती संभाजीनगर येथील कर्णपुराच्या जत्रेत दसऱ्याच्या रात्री ढिगाचे ढिग आपट्याची पाने पडून असतात. हीच स्थिती सर्वत्र दिसून येते. हे दृश्य खरोखरच वेदनादायी आहे. आज मराठवाड्यासारख्या भागात जिथे जंगल केवळ 4% एवढंच उरलंय, तिथे आपण नाममात्र उरलेल्या आपट्याच्या झाडांना पानांसाठी ओरबाडून अनेक पक्ष्यांचा अधिवास असलेला हा पवित्र वृक्ष दुर्मिळ प्रजातींच्या यादीत टाकणार आहोत का? काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात आपटा झाडांची गणना करण्यात आली होती. त्यातून धक्कादायक गोष्ट समोर आली की संपूर्ण शहरात केवळ 153 आपट्याची झाडे शिल्लक आहेत. आपल्या मराठवाड्यात तर अजूनही अशी वृक्ष गणना नेमकी होत आहे का याची नीटसा मागमूस सुद्धा नाहीये. मी अनेक ठिकाणी वाचलं आहे की काही प्रथा परंपरा वेळेनुसार बदलणं किंवा गरजेनुसार थांबवणं हेच प्रगल्भ समाजाचं लक्षण आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत आपट्याची पाने तोडण्याची परंपरा नव्या स्वरूपात जोपासणं आवश्यक आहे. झाडांचं रक्षण करणं, नवीन झाडे लावणं आणि त्यांना जपणं हीच खरी आपली परंपरा व्हायला हवी ही जाणीव बाळगून जनसहयोग संस्था मागच्या 6 वर्षांपासून दसरा सणाला आपटा झाडाची पाने वाटण्याऐवजी आपटाच्या झाडाची पूजा करून लागवड करत आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. हाय, इथे शिफ्ट होतेस? हो. कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण. मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा. प्रोफेसर
आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे. तू मला ऑफिसला सोड. बाळा, ती चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती लाव बरं. तुमच्या भक्ती इतकी शुद्ध, अस्सल चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तसा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे. आणि इथल्या जेवणामध्ये जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत. आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है. और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन, जो क्या बोलते पिठला भाकरी, एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन, एंड आई एम सॅटिस्फाइड बाय. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. परमपूज्य आचार्य डॉक्टर प्रणाम सागरजी महाराज यांच्या उपस्थितीत 9 सप्टेंबर रोजी विश्वशांती भक्तांबर आराधना महामहोत्सवाचं आयोजन जाबिंदा ग्राउंड येथे करण्यात आलंय. या विश्वशांती भक्तांबर आराधना महामहोत्सवाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्वतः परमपूज्य आचार्य डॉक्टर प्रणाम सागरजी महाराज यांनी आणि आयोजक महावीर पाटणी आदींनी माहिती देत सदर आराधना महामहोत्सवाचा लाभ घेण्याचं आवाहन शहरवासियांना केलंय. भारत माता की गोद में रह सकता है, मुस्लिम भाई भी रह सकते हैं, सिख भाई भी रह सकते हैं, ईसाई भी रह सकते हैं, जैन भी रह सकते हैं, क्योंकि नाम भारत माता है. जो हर संप्रदाय को निभाता है उसे भारत माता कहा जाता है. यहाँ पर आज मैं देखता हूँ संभाजीनगर के अंदर अगर एक घर हिंदू का है तो दूसरा घर मुस्लिम भाई का है. अभी वहां से निकल के आया, कितने मुस्लिम भाई यहाँ पर सुबह सुबह से आपको भाजी लेके आते हैं और आप उनके दुकान से भाजी लेके जाते हो, ड्राई फ्रूट लेके आते हो. हिंदू की दुकान पर जाते हो, वहाँ से आप स्वीट लेके आते हो. क्योंकि यहाँ पर मेरा एक ही सपना है, जब भोजन पानी में एकता है
भगवान के भजन में भी एकता होना चाहिए, भगवान के भजन में कोई भेदभाव नहीं होना चाहिए। अभी आपके बीच में दीपावली आ रही है, अब दीपावली में सारे भगवान हैं, तो दीपावली में अली है, दीपावली, और रमजान में राम की जान है, तो राम की जान से जुड़े हैं, रमजान से जुड़े हैं। तो जब दीपावली आती है तो दीप अली के साथ जुड़ा है। तो जब त्योहार हमारे एकता को संदेश देते हैं, उस एकता को बरकरार रखने के लिए मैंने 9 अक्टूबर को भक्तामर दिवस मनाने का भाव है, जिसमें कोई ये नहीं कहे कि हिंदू का है, मुस्लिम का है, सिख का है, ईसाई का है, ये कोई जैन का है। हमने भगवान को तो बांट दिया है कि हिंदू के भगवान, मुसलमान, सिख, ईसाई के हैं। मैं चाहता हूँ कोई बात नहीं है, वो तो पत्थर के भगवान हैं, हमने अपने अपने हिसाब से बांट दिया है। भगवान पटे या ना पटे, लेकिन मैं यही चाहता हूँ हमारा भक्त कभी नहीं बटना चाहिए। एकता के साथ, पूरी अखंडता के साथ अपने देश में भारत माता की आन को बरकरार रखें। जिस प्रकार से लोग 15 अगस्त मनाते हैं, 26 जनवरी मनाते हैं, मेरी यही भावना है संभाजीनगर के सारे पत्रकारों कि 9 अक्टूबर हर साल भक्तों के वर्ता का दिन होना चाहिए। मैं एडवोकेट अनिल कासलीवाल, भक्तांबर प्रभावना वर्षा योग कमेटी का अध्यक्ष, इस नाते थोड़ी पार्श्वभूमि आपको बताना चाहता हूँ। भक्तांबर स्तोत्र ये 48 काव्य का है, जिन्होंने मानतुंग स्वामी जी ने तुरुंग में जेल में बैठकर उसको लिखा है। जेल के 48 दरवाजे थे और हर दरवाजे पर ताला था। हर काव्य के बाद एक एक ताला टूटते गया और दरवाज़ा खुलते गया। इतना महान उसमें ताकत है, इतनी प्रभावना है उस भक्तांबर की। तो इस भक्तांबर जन कल्याण के लिए, जन जन के लिए है, ना ये किसी पंथ का है, ना ये किसी व्यक्ति विशेष का है, ना ये कोई विशिष्ट समुदाय का है, ना ये जैन समुदाय का है, ये सारे जन समुदाय का है। इसलिए मैं सभी को आह्वान करता हूँ कि आप सभी लोग इस 9 अक्टूबर के दिन 9:09 पर जो भक्तांबर का पठन होने वाला है उसमें सम्मिलित हो। जय जिनेन्द्र। आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मी आयुक्त होणार या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत दर शनिवारी एका शाळेतील विद्यार्थ्यांना आयुक्त यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी बोलवलं जातं। या शनिवारी मनपा प्राथमिक शाळा सिल्क मिल कॉलनी शाळेने निवासस्थानी जलश्री येथे भेट दिली। यावेळी सोनम श्रीकांत मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा। मी आयुक्त होणार या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत दर शनिवारी एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या आयुक्त यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी बोलवलं जातं। या शनिवारी मनपा प्राथमिक शाळा सिल्क मिल्क कॉलनी या शाळेने निवासस्थानी जलश्री येथे भेट दिली। या शाळेतील विद्यार्थी सकाळी आल्याबरोबर ग्राउंडवरती फुटबॉल खेळू लागले, तर विद्यार्थिनींनी सुरुवातच फुगडी खेळून केली। विद्यार्थी फुटबॉल खूप छान खेळत होते। त्यातील अरहम हा विद्यार्थी उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू आहे। हे मुलींनी जास्त बैठे खेळ खेळले, त्यामध्ये विशेष करून हु इज द फर्स्ट हा खेळ नाविन्यपूर्ण दिसून आला। फुगे फुगवून ग्लास फुग्यातील हवेने पाडणे, तसेच फुग्यातील हवेने ग्लास वेगळा करणे असे विविध नाविन्यपूर्ण खेळ खेळल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्रित नाश्ता केला। त्यानंतर रस्सीखेच खेळ खेळला व कबड्डी, खो खो, क्रिकेट, पकडापकडी झाल्यानंतर आदरणीय मॅडमला विद्यार्थी भेटण्यासाठी गेले। तेथे हुमैरा फेरोज खान या इयत्ता 6वीच्या मुलीने जी श्रीकांत सरांना नावाच्या पहिल्या प्रत्येक अक्षराचं लॉंग फॉर्म बनवलेलं एक पोस्टर भेट दिलं। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला। विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेसाठी ग्राउंडची आवश्यकता आहे हे म्हटल्याबरोबर ते उपलब्ध करून देण्यासाठी सरांबरोबर चर्चा करते म्हणून सांगितलं। मग सर्वच विद्यार्थी अत्यंत आनंदी झाले। त्यानंतर मॅडमनी सर्व विद्यार्थ्यांना आपट्याची पाने म्हणजेच सोनं भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करून आयुक्त होण्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी उपायुक्त अंकुश पांढरे, नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे, शिक्षण अधिकारी भारत तिनगोटे, विस्तार अधिकारी रामनाथ थोरे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे आणि मुख्याध्यापक अर्जुन मंद खातून यांच्यासह चौधरी फिरदोस, काझी शमा, परवीन, फातेमा अंजुम, सरवत जहा, मोहम्मद जहीर कदीर हे शिक्षक व संगीत प्रशिक्षक कृष्णकुमार विधाते सर उपस्थित होते। गंगापूर तालुक्यातील शिवराई ग्रामपंचायतीचा उपक्रम राबवून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती व हेक्टरी 50,000 नुकसान भरपाईची ठराव पारित करण्यात आलाय। यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवेंची उपस्थिती होती। शिवसेना नेते अंबादास दानवे 11 ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मराठवाड्याची हंबरडा मोर्चानिमित्त आज ग्रामसभेसाठी गेले असता सरपंच व गावकऱ्यांच्या वतीने हा ठराव पारित करण्यात आला।
संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये 50,000 इतकी थेट आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज तात्काळ माफ करून त्यांना कर्ज मुक्त करावं. पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचं नुकसान झालेल्या नागरिकांना जुने निकष न लावता योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा. या मागण्यांसाठी संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शिवराई ग्रामपंचायतच्या वतीने ठराव पारित करण्यात आला. 4 मुद्दे मांडलेले आहे. पहिला मुद्दा आहे जे नुकसान झालं याला 50,000 रुपये हेक्टरी मदत करण्यात यावी. दुसरा मुद्दा आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी. तिसरा मुद्दा आहे इथं कृषी अधिकारी पण आहे, काही आपण कृषी विभागाचे आहे ना, जे 4 ट्रिगर आधी होते निकष हे सगळे रद्द झाले. आता फक्त एक ट्रिगर आहे. जसं स्थानिक आपत्ती होती आणखी वेगवेगळे होते, आता फक्त उत्पादन म्हणजे उंबरठ्यावर आहे फक्त पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे पूर्व अटी सगळ्या जुन्या अटी पूर्ववत कराव्या. नंतर पुरे ढोरण असेल, घरदार असेल याच्यासाठी तातडीने मदत द्यावी. असे 4 प्रस्ताव आपण ठेवतोय. मला तुमच्या ग्रामसभेत येण्याची परवानगी दिली सरपंचाचा मी आभार मानतो. परंतु हे ठराव आपल्याला मान्य आहे का? हातवर करा. सगळ्याला मान्य आहे का? हे ठराव आपण अशा पद्धतीनं रितसर ठराव घेतोय. आपण रितसर ठराव केला ते जनमत बनवू शकतो. या रितसर ठरावाच्या प्रती आपण सरकारकडे पाठवू शकतो आणि सरकारवर असे गावागावातून ठराव आल्यानंतर एका पद्धतीनं, कारण आता बघा पंजाबमध्ये 50,000 रुपये हेक्टरी दिले, कर्नाटकमध्ये आपल्यापेक्षा दुपटीनं दिले. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मराठ्यांना कुणबी दाखले देण्यामुळे ओबीसींचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप. ओबीसी नेते एकवटले 2 समाजामध्ये दुही निर्माण केल्या जात असल्याचा मनोज जरांगे यांचा आरोप. तर शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती व हेक्टरी 50,000 नुकसान भरपाईसाठी ठराव पारित. गंगापूर तालुक्यातील शिवराई ग्रामपंचायतीचा उपक्रम. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.